तुमचं किंवा तुमच्या मित्राचं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्याच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर या पदासाठी जाहिरात आली आहे. यासाठी सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असावी लागते आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या वर्षात शिकणारे डिग्री किंवा डिप्लोमावाले देखील याला अर्ज करू शकतात. यासाठीचा पगार हा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे दरमहा ₹55,000 ते 65,000 इतका आहे. यामध्ये जनरलसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष, ओबीसीसाठी 18 ते 33 वर्ष आणि SC/STसाठी 18 ते 35 वर्ष आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेसची माहिती व्यवस्थित समजून घ्या. ही एक कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. हा पेपर MCQ टाईप म्हणजेच बहुपर्यायी असतो. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारमध्ये ज्युनियर इंजिनियर होण्यासाठी कोणताही इंटरव्ह्यू नाही. आता याचा अभ्यासक्रम समजून घेऊ. यामध्ये 2 पेपर असणार आहेत. पेपर 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस तसेच जनरल इंजिनिअरिंग हा त्या ब्रांचनुसार पेपर असतो. पेपर 2 मध्ये फक्त तुमच्या फील्डशी संबंधित तुमचे नॉलेज तपासले जाते. म्हणजे तुम्ही सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल या फील्डमध्ये असाल तर फक्त तुमच्या फील्डचा अभ्यासक्रम यामध्ये विचारला जातो. ज्युनियर इंजिनिअरच्या एकूण 968 जागा आहेत आणि 18 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. चॅनल फॉलो करायला आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका.